नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता बघा 7वी विषय आहे जनरल सायन्स. ही सत्र 2ची आपण पेपर बघणार आहोत. सत्र 2चा 2023-24चा. तर बघा मार्क 50 आहेत. आणि तर बघा सुरुवात करूया आपण हा पेपर पाहायला. तर बघा आपण पहिला प्रश्न बघूया. फिल इन द ब्लँक्स आहेत आणि उत्तरे लिहायची आहेत. बघा तुम्हाला कंसात दिलेले आहेत. तर त्यातील पहिला प्रश्न आहे बघा. तर त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघा बरोबर अशी खूण केलेली आहे. बघा पहिलंच आहे. आणि त्यातील दुसरा प्रश्न बघा, त्यातील दुसऱ्याचं बघा अर्थ आहे. आणि तिसरा प्रश्न आहे त्याचा आहे हार्ड. आणि चौथा आहे बघा त्याचा आहे व्हायब्रेशन. आणि मॅच द फॉलोइंग बघा उत्तर दिलेले आहेत. पहिल्याला सी आहे, दुसऱ्याला ए, तिसऱ्याला बी आणि चौथ्याला ई. तर बघा उत्तर सांगत आहे. कारण सर्व प्रश्न उत्तरे वाचून दाखवल्यानंतर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे मी तुम्हाला फक्त प्रश्नाचा नंबर आणि त्याचे डायरेक्ट उत्तर दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. आणि लाईक करायला मात्र विसरू नका. तर बघा आपण सी बघूया. ट्रू आणि फॉल्स आहेत. तर बघा पहिलं फॉल्स आहे आणि दुसरं ट्रू आहे. त्यातील दुसरा प्रश्न बघा हे डेफिनी आहे. तर पहिला प्रश्न आहे बघा मायक्रो ऑर्गनायझेशन्स. तर बघा आपण ह्याचं उत्तर बघूया डेफिनी. तर बघा इथं उत्तर आहे व्हॉट आर द मायक्रो ऑर्गनायझेशन्स. इथं बघा हे उत्तर आहे पूर्ण. तर बघा तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे इथपर्यंत. तर बघा आपण आता दुसरी डेफिनी बघूया. तर बघा दुसरी डेफिनी आहे केमिकल चेंज. तर बघा आपण याची डेफिनीचं उत्तर बघूया. तर बघा डेफिनीला इथली तुम्हाला डेफिनी लिहायची आहे. बघा इथं द प्रॉपर्टीज ऑफ द ओरिजिनल सबस्टन्स अल्टर इन द केमिकल चेंज. किंवा तुम्ही इथलं लिहू शकता. बघा इथून लिहिलेलं आहे केमिकल चेंजचं इथपर्यंत लिहा. इज कॉल्ड केमिकल चेंज इथपर्यंत तुम्ही हे पण लिहू शकता. दोन्हीपैकी एक कोणते पण लिहा, पण हे लिहा. तर बघा आपण दुसरा बघूया डेफिनी तिसरी. तर बघा तिसरी आहे फेशियल फ्युएल. तर बघूया आपण हे उत्तर बघूया. तर बघा उत्तर इथं आहे. तर तुम्हाला लिहायचं आहे. इथं लिहिलं आहे बघा फेशियल फ्युएल. तर बघा इथून पासून इथपर्यंत उत्तर लिहायचं आहे तुम्हाला. तर बघा त्यातील बी प्रश्न बघा दुसऱ्यातला बी सायंटिफिक रिझन आहे. पहिलं सायंटिफिक रिझन आहे. आपण त्याचं उत्तर बघूया पहिल्याचं. तर बघा पहिल्याचं उत्तर आहे. तुम्हाला इथपासून इथपर्यंत लिहायचं आहे उत्तर बघा. तर बघा त्यातील दुसरा प्रश्न बघा सायंटिफिक रिझन मधला. आणि आपण त्याचं उत्तर बघूया दुसऱ्या प्रश्नाचं. तर बघा तुम्हाला इथून उत्तर लिहायचं आहे. दे आर डिफरंट टाईप ऑफ साल्ट्स. तिथून इथपर्यंत लिहायचं आहे. बी युज्ड इन हार्ड वॉटर. तर इथपर्यंत तुम्हाला हे सर्व उत्तर लिहायचं आहे. तर बघा आपण दुसरा प्रश्न बघूया त्याखालील तिसरा. तर बघा तिसरा प्रश्न बघा स्पेस बिहाइंड द अर्थ्स ॲटमॉस्फिअर ॲपल्स डार्क आलेले तिथं DORK आले. DARK डार्क पाहिजे. तर आपण बघा तिसऱ्याचं उत्तर बघूया. तर बघा उत्तर आहे इथून देअर इज अ व्हॅक्यूम बिहाइंड अर्थ्स ॲटमॉस्फिअर पासून इथनं लिहायचं स्पेस ॲपल्स डार्क. तर बघा चौथ्या प्रश्नाचं उत्तर बघूया आपण. तर बघा मच्छर चावल्यानंतर तुमच्या हाताला
असाच प्रश्न आहे हा. तर बघा उत्तर आहे, इथून लिहायचं आहे तुम्हाला, इथून पासून ते इथपर्यंत लिहायचं आहे, इथपर्यंत. तर बघा पूर्ण उत्तर असं लिहायचं आहे तुम्हाला. तर बघा प्रश्न तिसरा आहे. तर बघा आन्सर द इन वन सेंटेन्स म्हणजे एका वाक्यात उत्तरे द्यायचं आहे. तर बघा पहिल्या प्रश्नाचं वरती उत्तर दिलेलं आहे बघा, नॉन मेटल आहे, त्याचं क्लासिफाईड ओळखायचं आहे फक्त. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर समोर दिलेलं आहे बघा, हाऊ डज द उमरा अपिअर. तर बघा त्याचं उत्तर दिलेलं आहे. आणि तिसऱ्याचं आपण उत्तर बघूया, नेम द डिफरंट ऑर्गन्स इन अ सेल. तर बघा आपण तिसऱ्याचं उत्तर बघूया. तर बघा इथं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, इथून पासून ते तुम्हाला इथपर्यंत लिहायचं आहे. ऑर्गन सेल डिफरंट सेल ऑर्गनलेस. तर बघा त्यातील हा चौथा प्रश्न बघूया, व्हॉट इज मेंट बाय फ्युएल. तर आपण याचं उत्तर बघूया. तर बघा फ्युएलचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे, द सबस्टन्स पासून ते पार बघा इथं लिहायचं आहे, यूज आर कॉल्ड फ्युएल्स, इथपर्यंत लिहायचं आहे. तर बघा इथपासून ते इथपर्यंत हे याचं उत्तर लिहायचं आहे, इथपर्यंत. तर चला आपण पुढील प्रश्नाकडे बी प्रश्नाकडे वळूया. तिसऱ्यातला बी आता बघूया. तर बघा फरक स्पष्ट करा आहे, त्यातला बी मधला आपण पहिला बघूया. तर बघा हा फरक स्पष्ट आहे करा, त्याचं उत्तर आहे बघा. यातून तुम्हाला कोणते तुम्ही 4 मुद्दे लिहू शकता, सोपे सोपे तुम्ही 4 मुद्दे लिहू शकता बघा यातील. आणि त्यातील दुसरं बघा, फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज, याचं आपण उत्तर बघूया. तर बघा फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज बघा याचं पण मुद्दा आहेत बघा 3-3. तर सोपं आहे ते एकदम. तर बघा हे तुम्ही लिहून काढा. आणि त्यातील तिसरा बघा, मेटल्स अँड नॉन मेटल्स. तर आपण बघूया फरक स्पष्ट करा हा. तर बघा मेटल्स अँड नॉन मेटल्स बघा एकूण 6 मुद्दे आहेत, एकदम असं सोपं आहे बघा हे पाठ करायला पण आणि लिहायला पण. तर बघा उत्तर याचं मेटल अँड नॉन मेटल, फरक स्पष्ट करा आहे. आपण जनरल सायन्सचा पेपर बघत आहोत. तर विद्यार्थ्यांनो बघा आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर बघा सी मधील कोणते एक लिहायचं आहे बघा. तर त्यातील आपण पहिलं आणि दुसरं बघा, आपण त्यातील दुसऱ्याचं आपण उत्तर बघणार आहोत. पहिलं तुम्हाला लिहायचं आहे आणि आपण दुसऱ्याचं उत्तर बघणार आहोत. तर बघा ह्या दुसऱ्याचं उत्तर इथं आहे बघा, इथपासून लिहायचं आहे, स्कॅटिंग ऑफ लाईट इथपासून ते बघा इथपर्यंत लिहायचं आहे, इथपर्यंत. द पॉइंट सोर्स ऑफ ऑप्शन इथपर्यंत लिहायचं आहे उत्तर. तर बघा त्यातील प्रश्न चौथा बघा, तुम्हाला आकृत्या काढून त्यांची नावं लिहायची आहेत. तर बघा त्यातील पहिला आहे प्लांट सेल आणि दुसरी आहे लायनर स्केप. तर आपण या 2 आकृत्या बघणार आहोत. तर बघा 2च काढायच्या आहेत, तुम्हाला 3 दिलेले आहेत, त्यातील आपण 2 बघूया. तर बघा प्लांट सेलचे आकृती काढायची आहे तुम्हाला ही, आणि बरोबर असे नावं द्यायची आहेत बघा. ही आहे प्लांट सेलची आकृती. आणि आता आपण लायनर स्केप आपण दुसरी आकृती बघूया. तर बघा तुम्हाला ही आकृती काढायची आहे बघा, ही असं काढायचं आहे संपूर्ण तुम्हाला. हे हा मून आहे बघा
हा सण आहे. अशीच बरोबर नावं द्यायची आहेत तुम्हाला. तर बघा आता आपण पुढील प्रश्न बघूया. चौथ्यातला बी बघूया. तर बघा त्यातील चौथ्यातला बी आहे ऑड मॅन आउट आहे. बघा त्या पहिल्याला गोल्ड आहे आणि दुसऱ्याचं बघा दुसऱ्याचं हे आहे. आणि सी प्रश्न बघा ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. बघा केमिकल एलिमेंट्स सिम्बॉल दिलेले आहेत आणि त्यावरून त्यांची नावे ओळखायची आहेत. बघा कुठले आहेत. तर बघा के बघा दिलेले आहेत इथे नाव KMNaClLI. बघा के म्हणजे पोटॅशियम, Mg म्हणजे मॅग्नेशियम आणि Na म्हणजे सोडियम आणि Cl म्हणजे क्लोरीन आणि Li म्हणजे लिथियम आणि Ne म्हणजे निऑन. तर बघा हे आपण सी मधील पहिल्याचं उत्तर बघितलेलं आहे. त्यातील दुसरं बघा तुम्हाला लिहायचं आहे आणि तिसऱ्याचं आपण उत्तर बघूया. तर बघा इथं तिसऱ्याचं उत्तर आहे. बघा ॲसिडिटी वरती आहे. ॲसिडिटी झाल्यानंतर काय प्रॉब्लेम होतो आणि बॉडीमध्ये काय इफेक्ट होतो त्याचा. तर बघा इथून लिहायचं आहे तुम्हाला, इथपर्यंत लिहायचं आहे. त्याने तुम्हाला काय काय त्रास होतो ॲसिडिटी झाल्यानंतर हा प्रश्न आहे. आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. तर बघा क्वेश्चन 5वा आहे आणि त्यातील तुम्हाला प्रश्न 4 दिलेले आहेत. बघा त्यातील तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. तर बघा आपण पहिला प्रश्न बघूया, त्याचं उत्तर बघूया आपण पहिल्या प्रश्नाचं. तर बघा इथं प्रश्न आहे हा तुम्हाला इथपासून ते इथपर्यंत लिहायचा आहे. नॅशनल रिसोर्सेस इथपर्यंत लिहायचं आहे. बघा हा प्रश्न लिहायचा आहे. त्याचं उत्तर मी दाखवत आहे तुम्हाला. आणि त्यातील दुसरा प्रश्न बघा तुम्हाला केमिकल चेंज आणि ओळखायचं आहे. बघा डिफरंट टाईप्स ऑफ क्लासिफाईड म्हणजे कुठले कुठले चेंजेस आहेत. फिजिकल चेंज आहे का कुठला आहे ते ओळखायचं आहे. बघा पहिल्या फिजिकल चेंज, दुसरा आहे फिजिकल चेंज आणि तिसरा आहे केमिकल चेंज आणि पुढं आहे नॅचरल चेंज. तर बघा तिसरं लिहायचं आहे तुम्हाला आणि आपण चौथ्याचं उत्तर बघूया चौथ्या प्रश्नाचं. तर बघा हे उत्तर आहे या चौथ्या प्रश्नाचा. पाचव्यातल्या आपण चौथ्या प्रश्नाचं उत्तर बघूयात. बघा इथपासून लिहायचं आहे. द इम्पॉर्टंट पासून ऑफ द टीच स्ट्रॉंग इथपर्यंत तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे. तर बघा आपण उत्तर बघत आहोत पाचव्यातल्या चौथ्याचं. आणि विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे लाईक करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर विद्यार्थ्यांनो आपण इयत्ता 7वीचा आपण जनरल सायन्सचा पेपर बघत आहोत आणि बघितलेला आहे आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.